नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 8 नंबरचं सेशन कसं पूर्ण करायचं ते समजून घेणार आहोत. सर्वात प्रथम इराचं ब्राउझर लॉग इन करायचे. लॉग इन केल्याच्या नंतर अशा पद्धतीचा डॅशबोर्ड दिसेल. रिझ्यूम लर्निंग या टॅबवरती क्लिक करायचे. 8 नंबरच्या सेशनला आपल्याला जायचं. लॅब आवरला क्लिक करायचे. सेल पाथ लर्निंगला आपण क्लिक करून त्याला प्रोसीड बटनावरती क्लिक करतोय. 8 प्रश्न सेल पाथ लर्निंगचे स्टार्ट करू. पहिल्या प्रश्नाला आपण क्वेश्चन्स. सर्व ॲप्लिकेशन रन्स काम करण्यासाठी आधार म्हणून वापरत असलेले पुढीपैकी काय असतं, तर ते ऑपरेटिंग सिस्टम असतं. ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे पहिल्या नंबरचा पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. त्यानंतर ऑपरेटिंग सिस्टम करत नाही असे फंक्शन ओळखू शकाल का, म्हणजे आपल्याला फाईल्स आणि फोल्डरचं आयोजन करू शकत नाही, ते आपल्याला करता येतं. ऑपरेटिंग सिस्टम ते करत नाही, म्हणजे 3 नंबरचा पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. ऑपरेटिंग सिस्टम्स रिकामी जागा संसाधनाच्या व्यवस्थापनाचा जबाबदार असतं, म्हणजे मेमरी आपल्याला पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे. 3 नंबरचा पर्याय आपण निवडलाय. ऑपरेटिंग सिस्टम पुढीलपैकी कोणती सेवा देऊ करत नाही, तर ऑपरेटिंग सिस्टम सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशन आणि अपडेटिंग. 1 नंबरचा पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. वॉर्म बूटिंग म्हणजे काय, तर वॉर्म बूटिंग कम्प्युटरचं रिस्टार्ट करणे, म्हणजे कम्प्युटर ज्यावेळेस रिस्टार्ट होतं त्याला वॉर्म बूटिंग असं बोललं जातं. जेव्हा आपण एक फाईल सेव्ह करत असतो तेव्हा रिकामी जागा या क्षेत्रात आपण फाईल नेम इनपुट करत असतो. डायलॉग बॉक्समध्ये ज्यावेळेस फाईल आपण सेव्ह करतो, सेव्ह ॲज वगैरे करतो, तर तो डायलॉग बॉक्स जो येतो त्याच्यामध्ये आपण फाईलचं नेम वगैरे इनपुट करतो, त्याला डायलॉग बॉक्सचं बोललं जातं. खालीलपैकी कोणती महत्त्वाची सपोर्ट सिस्टम आहे जी ॲप्लिकेशन कार्यान्वित होण्यासाठी सॉफ्टवेअर एन्व्हायरमेंट तयार करण्यात गुंतलेली असते, तर ऑपरेटिंग सिस्टम्स. याचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे 3 नंबरचं. आणि 8 नंबरचा हा एक व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ प्ले करायचा आहे. 12 सेकंदाचा हा व्हिडिओ कंप्लीट झाल्याच्या नंतर ऑल स्टेप आर कंप्लीटेड अशा पद्धतीचा मेसेज येईल, त्यावरती आपल्याला येस करायचंय. गो टू होम बटनावरती क्लिक करायचंय. पुढच्या स्टेपला आपण जातोय. गायडेड डू इट युअर सेल्फच्या 10 प्रश्न आपल्याला यामध्ये सॉल्व्ह करून घ्यायचे, जेणेकरून आपले मार्क्स अगदी व्यवस्थित. थोडंसं लक्षपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे तुम्हाला. पहिला प्रश्न आपण घेतोय. या प्रकारचे काही प्रश्न आपण याच्या अगोदर सोडवलेले, जसं की माऊसचं राईट बटन प्रेस करायचे, सॉर्ट बायला जायचे आणि आयटम टाईपनुसार त्या गोष्टी लावायच्या. तुम्हाला सबमिट बटनावरती क्लिक करायचं, म्हणजे तो प्रश्न अगदी सॉल्व्ह होईल व्यवस्थित. माऊसचं राईट क्लिक करून आपल्या डेस्कटॉपवर न्यू टेक्स्ट डॉक्युमेंट्स तयार करायचे आणि त्याला माय डॉक्युमेंट असं नाव द्यायचंय. अगदी सोपा प्रश्न आहे. आपण राईट क्लिक करायचंय, न्यूला क्लिक करायचंय, टेक्स्ट डॉक्युमेंटला क्लिक करायचंय, इथं लिस्ट येईल. या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय, माय डॉक्युमेंट्स असे वर्ड्स टाईप करायचे आणि त्यानंतर त्याला सबमिट करायचं आहे. माऊसचं राईट क्लिक करायचंय, ड्रॉप डाऊन मेनू किंवा कॉन्टेक्स्ट मेनू वापरून डिस्प्लेचं सेटिंग तुम्हाला ओपन करायचं आहे. अगदी सोपा प्रश्न आहे. आपण राईट क्लिक करायचे, तर डिस्प्ले सेटिंग नावाचं ऑप्शन तुम्हाला प्रत्येकाला दिसत असेल, तर डिस्प्ले सेटिंगवरती ओनली क्लिक तुम्हाला करायचंय. याला क्लोज करूनही आपण सबमिट करू शकतो अशा पद्धतीनं. ओके. पुढचा प्रश्न आहे, माऊसचं राईट क्लिक करून शॉर्टकट ड्रॉप डाऊन मेनू वापरायचा आहे आणि पर्सनलाइज सेटिंग ओपन करायची. याच्या अगोदर असाही प्रश्न आपला झालाय. पर्सनलाइजला क्लिक करायचे, याला मिनिमाइज किंवा क्लोज करून परत आपण याला रिपीट सबमिट करू शकतो अशा पद्धतीनं. माऊसचं राईट बटन क्लिक करून व्ह्यू पर्याय निवडायचा आहे आणि उपलब्ध आयकॉनची जी साईज आहे ती लार्ज मात्र आपल्याला करायची आहे. जसं की आपण आता राईट क्लिक करू, व्ह्यूला जाऊ. पहिले स्मॉल आयकॉनवर प्रश्न आपण सोडवला, आता लार्ज आयकॉनवर आपण सोडवतोय. लार्ज आयकॉन झाल्याच्या नंतर परत मी त्याला स्मॉल आयकॉन करून घेतो रिपीट. सबमिट टॅबवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. टाइम सेट करण्यासाठी टास्कबार स्टार्ट बटनावर क्लिक करायचंय, नंतर विंडोज सिस्टम फोल्डर शोधायचंय, कंट्रोल पॅनल ओपन करायचंय, तुमची इच्छित वेळ सेट करायची. म्हणजे परत आपण आता स्टार्ट एक्झाम वरती क्लिक करू. थोडासा लेंथी प्रश्न आहे हा. राईट स्टार्ट बटनावर क्लिक करायचंय, याला स्क्रोल करायचंय खाली. यामध्ये तुम्हाला विंडोज सिस्टम नावाचं फोल्डर शोधायचंय, ते नक्की तुम्हाला या ठिकाणी मिळेल. विंडोज सिस्टम नावाचं फोल्डर, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं. इथं कंट्रोल पॅनल दिसेल, त्या कंट्रोल पॅनलला क्लिक करायचंय. कंट्रोल पॅनलमध्ये बऱ्याचदा कॅटेगरीज वाईज असे ऑप्शन असतात, त्याला तुम्हाला व्ह्यूला जायचंय, लार्ज आयकॉनला क्लिक करायचंय. जसं की लार्ज आयकॉनला आपण क्लिक करतो तर तुम्हाला डेट अँड टाइम या ठिकाणी दिसत असेल. डेट अँड टाइम वरती तुम्हाला क्लिक करायचंय. डेट अँड टाइम वर क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी चेंज डेट अँड टाइम वरती तुम्हाला क्लिक करायचंय. या ठिकाणी तुम्हाला एक टायमिंग वरती क्लिक करायचंय, म्हणजे जसं की असं मी आता क्लिक करतोय,
मी पाहिजे तर तुम्ही चेंज करू शकता, पण चेंज न करता मी याला ओके करतोय, इथं सुद्धा याला ओके करतोय आणि याला मिनिमाइज करून आपण त्याला सबमिट करू शकतो अशा पद्धतीने. म्हणजे प्रश्न अगदी सॉल्व्ह. कोणत्याही डॉक्युमेंटचा शॉर्टकट डिलीट करण्यासाठी मार्ग दाखवायचा आहे, त्यावर राईट क्लिक करायचंय. सेंड टू. आता इथं प्रोसेस समजून घ्या एकदा काय तर या प्रश्नाची. एकतर तुम्हाला राईट क्लिक करायचं एखाद्या डॉक्युमेंट्स वरती. समजा हा डॉक्युमेंट 2 ची जी फाईल आहे त्याच्यावरती आपण राईट क्लिक करतोय. सेंड टू आपल्याला वापरायचं याला. सेंड टू इथं ऑप्शन्स तुम्हाला दिसल. यामध्ये डेस्कटॉपला क्लिक करायचंय. डेस्कटॉप वरती तो क्रिएट शॉर्टकट तयार झाला ह्या ठिकाणी दिसतोय तुम्हाला. आता त्यावरतीच राईट क्लिक करायचंय, डिलीट करायचंय. ती फाईल काय होणार आहे, डिलीट. म्हणजे डॉक्युमेंटच्या शॉर्टकटवर राईट क्लिक करायचं आणि आपल्याला डिलीट करायचं. म्हणजे एक शॉर्टकट पण तयार केला आपण ह्या ठिकाणी आणि त्याला डिलीट पण केलं. म्हणजे सबमिट पर्यायावर क्लिक केलं की ते उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न आपण घेतोय. टास्कबार हाईड करण्यासाठी टास्कबारवर राईट क्लिक करायचे. टास्कबार सेटिंग सिलेक्ट करायची. राईट क्लिक करायचे तुम्हाला. टास्कबार सेटिंग वरती क्लिक करायचे. ऑटोमॅटिकली हाईड द टास्कबार डेस्कटॉप मोड्स यावरती क्लिक करायचे. मी क्लिक करतोय, परत ते क्लिक काढून टाकतोय. परत याला आपण मिनिमाइज करून सबमिट करू शकतो. म्हणजे प्रश्न अगदी बरोबर येईल. नोटपॅड ओपन करायचे. तुमच्या हॉबीज टाईप करायच्या. त्यानंतर फॉर्मॅट टॅबवर जायचंय. आता नोटपॅड कसं ओपन करायचं हे आपण अगोदरच्या काही सेशन मध्ये बघितलं. जसं की आपण नोट शब्द टाकला की नोटपॅड ह्या ठिकाणी आपल्याला दिसल. त्याला ओपन करायचंय. आता इथं मी हॉबीज म्हणजे समजा उदाहरणार्थ क्रिकेट असा शब्द टाकला. फॉर्मॅटला गेलो मी, फॉन्टला क्लिक केलं. आता इथं फॉन्टला क्लिक केल्याच्या नंतर मला वाटलं याला चेंज करायचंय, तर मी अशा पद्धतीनं चेंज करू शकतो. तर फॉन्ट चेंज झाला. म्हणजे फॉन्ट चेंज करा, स्टाईल चेंज करा, साईज पण चेंज करा. म्हणजे तो प्रश्न अगदी व्यवस्थित सॉल्व्ह होईल. लास्ट क्वेश्चन आपण घेतो या ठिकाणी. शो अ पाथ क्रिएट अ शॉर्टकट ऑफ एनी डॉक्युमेंट्स. कुठल्याही प्रकारचं शॉर्टकट्स तयार करा. म्हणजे असं सांगितलं नाही की या डॉक्युमेंटचं करा का त्या डॉक्युमेंटचं करा. म्हणजे या डॉक्युमेंटचं आपण शॉर्टकट तयार करू. पण शॉर्टकट कसं करायचंय, सेंड टू ला जायचंय परत आणि क्रिएट शॉर्टकटला क्लिक करायचंय. सबमिट टॅबवर क्लिक केल्याच्या नंतर परत एकदा आपण रिपीट घेऊ त्याला. सेम त्याच पद्धतीने आपल्याला तो सॉल्व्ह करायचा आहे. जसं की एखाद्या डॉक्युमेंट्सला आपल्याला जायचंय. माय डॉक्युमेंट 2 वरतीच आपण जातोय. सेंड टू टॅब वरती आपल्याला क्लिक करायचंय आणि डेस्कटॉप वरती क्लिक करायचंय. असं केल्याच्या नंतर ज्यावेळेस आपण याला सबमिट करू, प्रश्न अगदी बरोबर, पहिलाही आपण बरोबर सोडवला होता, पण काही सॉफ्टवेअरचे इश्यूज असतात, बऱ्याचदा असे प्रॉब्लेम येऊ शकतात. इंड एक्झाम बटनावरती क्लिक करायचंय. ओके टॅब वरती क्लिक करायचंय. आपण डायरेक्टली नॉलेज चेकला जातोय. स्टार्ट एक्झाम बटनावरती क्लिक करतोय. डायरेक्ट उत्तरावरती आपण क्लिक करू. पण तुम्ही इमेजेस वरती क्लिक करून बघायचंय ते, जेणेकरून तुमचं नॉलेजमध्ये थोडंसं भर पडत. पहिल्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते 3 नंबरचं आपल्याला द्यायचंय. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला 4 नंबरचं द्यायचंय. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर 1 नंबरचं आपल्याला द्यायचंय. 4 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला 3 नंबरचं द्यायचंय. 5व्या नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला 1 नंबरचं द्यायचंय. 6व्या नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला 4 नंबरचं द्यायचंय. 7व्या नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला 2 नंबरचं द्यायचंय. 8व्या नंबरच्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आपल्याला 2 नंबरचं द्यायचंय. 9व्या नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला 3 नंबरचं द्यायचंय. आणि लास्ट वाला जो क्वेश्चन आहे त्याचं उत्तर आपल्याला 1 नंबरचं द्यायचं आहे. व्हिडिओ जास्त लेंथी होतोय, त्याच्यामुळे न वाचता मी तुम्हाला प्रश्नाचे उत्तर दिले, पण तुम्ही ते वाचून त्या ठिकाणी प्रॉपर क्लिक करणं अपेक्षित आहे. सेशन कम्प्लिशन वरती आपण जातोय. स्टार्ट एक्झाम बटनावरती क्लिक करतोय. तुमच्या ब्राउझरचा एक भाग म्हणून जे प्रोग्राम्स आपोआप सुरू होऊन कार्यान्वित होतात त्यांना प्लगइन्स असं बोलल्या जातं. प्लगइन्स निवडायचं आहे तुम्हाला. दररोज तुम्हाला अनोळखी व्यक्तीकडून मेल, संदेश वगैरे जर येत असतील, प्राप्त होत असतील, तर या प्रकारच्या सिक्युरिटी थ्रेटला नेमकी म्हणजे स्पॅम बोलल्या जातं. स्पॅम निवडायचंय तुम्हाला. निवडक वेबसाईटना ब्लॉक करण्यासाठी पालक या प्रकारचा प्रोग्राम वापरू शकतो. फिल्टर, ईमेल सोबत असणारी अटॅचमेंट, एखादा डॉक्युमेंट, प्रतिमा, व्हिडिओ वगैरे असू शकतो. अगदी बरोबर टॅब आपल्याला निवडायची. तर सेशन कम्प्लिशन सुद्धा आपण पूर्ण केलंय. तर 8 नंबरचं सेशन तुम्हाला अगदी व्यवस्थित समजलेलं असेल. भेटू आपण 9 नंबरच्या सेशन मध्ये. ओके.